Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 8वा इतिहास व नागरिकशास्त्र. पाठ पहिला इतिहासाची साधने. समजून घेऊया आधी पाठ, मग सोडवूया स्वाध्याय. आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने. भौतिक साधने, लिखित साधने, दृकश्राव्य साधने आणि मौखिक साधने यांचा आपण अभ्यास करूया. भौतिक साधने. विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके यांचा यात समावेश होतो. ब्रिटिश सत्ताधीश आणि भारतीय संस्थानिक यांच्या राज्यकारभाराचा कालखंड हा आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो. या काळात अनेक पूल, रस्ते, पाणपोया, कारंजी यांची उभारणी झाली. यातील काही वास्तू आता राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित झाल्या आहेत. या वास्तूवरून आर्थिक संपन्नता, वास्तू बांधणीच्या पद्धती यांची माहिती मिळते. पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पुतळ्यावरून ती व्यक्ती कशी होती, कोणता पोशाख त्या काळी घातला जात असे याची माहिती होते आणि स्मारकावरून त्या काळातील वास्तुकला, वास्तूशी संबंधित घटना इत्यादींची माहिती मिळते. आपण आता पाहूया लिखित साधने. यामध्ये पत्रव्यवहार, नियतकालिके, नोंदी, फॅक्टरी रेकॉर्ड्स, वृत्तपत्रे, आत्मचरित्रे, चरित्रे आणि पुस्तके यांचा समावेश होतो. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका ही स्वातंत्र्यपूर्व काळातील काही वृत्तपत्रे आहेत. वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख ही देखील प्रसिद्ध होत असतात. नकाशे व आराखडे. नकाशांवरून शहराचे व ठिकाणांचे बदलते स्वरूप अभ्यासता येते. ब्रिटिश काळातील सर्व्हे ऑफ इंडिया या विभागाने शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. आता पाहूया मौखिक साधने. यामध्ये लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णन, त्याचप्रमाणे मुलाखती, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते यांचा समावेश होतो. स्फूर्तिगीतांनी समाजाला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे तत्कालीन राजकीय स्थितीची देखील कल्पना येते. पोवाडे समाजात चैतन्य निर्माण करतात. दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य साधने. यामध्ये छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते आणि चित्रपट यांचा समावेश होतो. छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. आधुनिक काळातील नेत्यांची भाषणे, गीते, संगीत यांची ध्वनिमुद्रिते आपणास ऐकायला मिळतात. चित्रपट, माहितीपट व अनुबोधपट ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृकश्राव्य साधने होत. 1913 साली दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला. समजला ना पाठ? मग सोडवूया आता स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. इतिहासाच्या साधनांमधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. 2. पुण्यातील आगा खान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. 3. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय. प्रश्न दुसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1.
ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचे असे दोन्ही काम करत होती. स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथांवर लिखाण करून वृत्तपत्रांमुळे लोकमत जागृत केले गेले. समाजातील दुष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांच्यावर टीका केली गेली. इंग्रजांच्या विरुद्ध लेखन करताना पाश्चात्य विद्या, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, समानता यांचे महत्त्व पटवून दिले. अशा प्रकारे ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे ही सामाजिक प्रबोधनाचीही साधने ठरली. 2. चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या तशाच रूपात आज आपल्याला चित्रफितीमुळे पाहायला मिळतात. समाज जीवनातील एखादी चांगली घटना, आदर्श मूल्ये, आदर्श विचार यावर चित्रपट निघतात. त्याचप्रमाणे काही समस्या, रूढी, अंधश्रद्धा हे विषय देखील चित्रपटातून हाताळले जातात. तत्कालीन सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्यामुळे चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. प्रश्न 3. टिपा लिहा. 1. छायाचित्रे. छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. यामुळे आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याचे दृश्य स्वरूपात माहिती मिळते. व्यक्ती छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्याचे स्वरूप लक्षात येते. 2. वस्तू संग्रहालये आणि इतिहास. जिथे प्राचीन वस्तू, भांडी, शस्त्रे, वस्त्रे, कागदपत्रे इत्यादींचे कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात, अशा संग्रहाला वस्तू संग्रहालय असे म्हणतात. या वस्तूंवरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक इतिहासाची माहिती मिळते. नाण्यावरून त्या काळात वापरात असलेले धातू, लोकांची आर्थिक स्थिती यांची कल्पना येते. पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. श्राव्य साधने. ध्वनिमुद्रितांचा समावेश श्राव्य साधनात होतो. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेले राष्ट्रगीत, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांची भाषणे असलेल्या ध्वनिफिती इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त असतात. या श्राव्य साधनांमधून इतिहासाच्या अभ्यासकांना तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक इतिहासाची माहिती मिळू शकते. प्रश्न 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भौतिक साधने. इमारती, राजवाडे, तुरुंग, स्मारके, नाणी, पूल, पुतळे, रस्ते. काही इतर प्रश्नांचा देखील अभ्यास करूया. 1. ऐतिहासिक वास्तूत कोणकोणत्या वास्तूंचा समावेश होतो? 1.
संस्थानिकांचे वाडे व ब्रिटिश अधिकाऱ्यांची निवासस्थाने. 2. राजांचे राजवाडे, किल्ले, कचेऱ्या, नद्यांवरील घाट. 3. राजांनी बांधलेले पूल, रस्ते, पाणपोया इत्यादी. 4. ब्रिटिशांचे तुरुंग, राष्ट्रीय स्मारके, आश्रम इत्यादी. 2. स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्राचे कार्य लिहा. स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृती आणि लोकशिक्षणाचे कार्य केले. ब्रिटिश सरकारची भारतविरोधी धोरणे व अन्याय यावर कठोर टीका केली. पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवले. भारतीय समाजसुधारक, नेते, संघटना यांचे कार्य व विचार लोकांपर्यंत पोहोचवले. भारतीय समाजात असणाऱ्या वाईट रूढी, प्रथा, परंपरा यावर टीका करून सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठासह.